आणि माणूस हा कुणाच्या तरी आशीर्वादाने मोठा होत असतो, उगाच छाताळ झोडून जगायचं नाही. गपचिप राहा. आतापर्यंत सासऱ्याच्या कृपेवर कोणी बंगला बांधला नाही का, मिवणीच्या बंगल्यावर कोणी चारचाकी घेतली नाही. आशीर्वाद नाही नाही. कोणताही माणूस मोठा व्हायचा असेल तर त्याला 4 गोष्टी लागतात. 1, प्रारब्ध उत्तम पाहिजे. 2, प्रयत्न चांगले पाहिजेत. 3, कुणाचा तरी आशीर्वाद पाहिजे. आणि साधू संतांची कृपा पाहिजे. मोठा होऊ शकत नाही. कपाट भर नोट आहे काहींच्या घरात, कपाट भर. कपाटो हात ठेवून मेले, डोळे वासून मेले, चोर परत गेले. काहींना झोपायच्या गोळ्यात. झोप रे बाबा झोप. गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपला. काहींना इस्टेट मोकार आहे, एकच पोरग इतकं जाड, सुई मोडली त्याच्या दंडात. डॉक्टर म्हणला याच्या मापाची सुईच तयार झाली नाही. काही माणसं, हा विनोद समजू नका, पवार साहेबांचं प्रारब्धच उत्तम आहे की चांगल्या घरात जन्माला येणं. कीर्तनकाराचं पोरगा आमदार होणं म्हणजे आमच्या सगळ्या संप्रदायाची शान होणं. नाही तर कीर्तनकारांचे पोरं जवळजवळ लव्ह मॅरेज करून बिघडेलच राहत. खरं आहे खोटं काय? नाही नाही. पण महाराज त्याचं उत्तर ऐकायचं आणि पुढे चालायचंय. दान आणि गरीबाला मदत करायचा. श्रीमंताला नका करू. श्रीमंताला काय करतो, रोग आहे त्याला, काय करतो, जेवायला आलं का मी वांग खात नाही, तू येऊ नको खाऊ नको. महिला मंडळ तुमच्या घरी कोणताही कार्यक्रम असला ना, गरीबाच्या बायकांना जेवायला बोलवायचं. श्रीमंताच्या बायकोला अजिबात जेवायला बोलवायचं. ती दरिद्रीचे बोलून काय करता, मी भात खात, तू येऊच नको, याला भात खाती मरती. त्याच्यापेक्षा तुम्ही गरीब भांडे घासणाऱ्या बाईला जीव घाला आणि उरलेलं तिला बांधून द्या. तिच्या मुलांनी जर ते सोडलं तर त्यांच्या गालावरचं हसू हा पांडुरंग प्रसाद असेल. गरीबाला मदत करायला शिका. लग्नात आमच्यासारख्या भामट्यांना फेटे बांधण्यापेक्षा आचार्याला मंडपावाल्याला बांधा. आम्हाला काला बांधता, आमच्याच पुरी पळून गेल्या आणि तुमचे केव्हा शोध लावायचे. आमच्यात आम्हाला व्हॉट्सअपला सापडणं ऍप बदलावा लागला तेव्हा सापडली गुड्डी. कधी ध्यानात ठेवायचं, सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. ह्या माणसाला गरीबाचाच आशीर्वाद आहे. हात दान करीत जा. 2, बोलणे आणि नीट बोलत जा, नाही तर बोलूच नका. एखाद्याने गाडी घेतली ना, हप्त्यावर घेतली असं, तू गप ना, पण तुला काय करायचं काय. माळीत म्हणी 108च का, आम्ही 908 घालू, तुला काही तकलीफ आहे का. कीर्तनकार कंबर का बांधतो, तो मुंडका बांधील, तुला काय करायचं. नीट बोला. माळीत म्हणे 108च का, आम्ही विचारलं का तुला दारू पिताना डोळे का झाकतो, विचारलं का दारू पिताना डोळे का झाकतो, तोंड वाकडं तिकडं का करतो, थुकत बाहेर का येतो, चांगला पायजामा का खराब करतो, विचारलं का. आम्ही विचारलं का तुला जुगार खेळताना राणी पालथी का घालतो, यत्ता उकना उगाना का करतो, बदामचा मुका का घेतो, विचारलं का तुला. चांगलं बोलावं. कसं बोलावं. 13वा अध्याय. मीमानंद, परमार्थात प्रेमानंद, संसारात विषयानंद. जन्माला आला आनंद, पण कशाला आला. तू काय पाणी मारून कापूस काय आला का, कशाला आलाय. करोडो रुपयाच्या शरीराचं केवळ 35 रुपयाच्या बाटलीनं मातेरे करून संसार उद्ध्वस्त करायला आपण जन्माला आलो. ज्या ईश्वरासारख्या आईनं आपल्याला जन्माला घातलं, तिला दुसऱ्याच्या दारामध्ये 8 रुपये किलोनं कापूस शेतायला जाण्याची वेळ यावी. फाटक्या धोत्र्याला बापानं 12 तास दुसऱ्याच्या शेतात काम करावं, इतके यासाठी आलो का आपण, का जन्माला आलोय, याचं उत्तर शोधा. आनंद सापडेल. का आलोय. जी 10वीची फी भरायची म्हणून माझ्या आईनं गळ्यातलं मोडलंय, 12वीची फी भरायची म्हणून माझ्या बापानं बोकड विकलाय. आयुष्यामध्ये आईबापांनी कष्टच करून शिकवलं ना, आम्ही व्यसनात जर आयुष्य घालायला लागलो. नवीन वर्षाला संकल्प करतानाच निर्व्यसनी बनाल तर देव व्हाल. 3रा अध्याय असं सांगतोय, तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तुष्टवेल, परस्पर घडेल प्रीती झेल. अरे अज्ञापक व्हाल आणि वाचा सिद्धी पावाल. का दारू प्यावी. श्रीमंत सुद्धा माणसं सगळे झोपल्यावर दारू पितात, उलटी भारीतली पितात. का. टेन्शन. अरे रॉकेल पे टेन्शन गायब.
दारू कशाला पेतो बावळाटा? इंडोसल्फान पे, टाटा पेट्री पे, निरा 71 पे. चाल, तुला लय लोड आला ना, राऊंड अप पे चाल. कशाला दिसीन भिसी पियत बसतोय? भंगार कशाला पेतो? स्टँडर्ड पे. टेन्शन आलं तुला का रे? वा ती मॅच एक दुसऱ्या संघ गेली, जाऊ दे. असे 3 जण मेले, तू चौथा आहे, मरतो का तू? हलकट क्वालिटीचं. अरे हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणालाही द्यावं? आपण आभार गवार आहेत का? 96 कोळी खानदान घराण्यातली माणसं आहे आपण. हे शिवाजी संभाजीचं रक्त आहे. 15 पिऊन कोणाचे तरी बुट खाणार रक्त आहे का आपलं? चड्डीत काय मुतो तो वखतो काय ना बावळाचा सारखा करतो. बायकोनं हल्लं तरी डोळे लाल करतो तू. हा आपण काय भंगार भंगार आहे काय? वाघ फाडला होता संभाजीनं, त्या मातीतली माणसं आहे आपण. हो रेडा वेद बोललाय. अरे रेड्याची टाप नाही झाली नाही म्हणायची आणि भिंतीची टाप नाही झाली नाही चालायची. आपण काय बावळाट आहे का? अरे इथं पाण्याची टाप नाही झाली गाथा बुडवायची तर दुसऱ्याचं काय? पाण्याची टाप नाही झाली गाथा बुडवायची. अरे न्यायालयाला गेल्यानंतर निवृत्तीनाथ ज्ञानोबाराय सोपान काका मुक्ताबाई समोर रेडा रडला. रेडा रडला. आणि रेडा रडताना काय म्हणतो माहिती का? अरे मी होतो कोण आणि झालो कोण? अरे मी पखाल वाहणार आहे, माझ्या खालीवर पाणी वाहणार आहे. नाही चाललं तर मला हाणतात आणि चरायला सोडून देतात, चारा घालत नाही. ज्ञानोबाच्या संगतीत आलो तर अमर झालो. नाही तर मग नुसतं 31/12 प्यायची. नवीन वर्ष चांगला संकल्प करण्याचं एक 90 पिण्याचं एवढं तर भेजा असावं का नाही? आता जे रात्री पेले त्यांचे अजून उतरेल नाही. हलकट क्वालिटीचं नाही काय? दूध पियाला काय रोज चिकन विथ बियर, हॅपी न्यू इयर, मुतलं चड्डीत. दरिद्री बापाची पायदास. अरे असं हलकं काय पेतो? चांगलं टाटा मेट्री पे ना, जागेवर बोंगशील. हा विनोद समजू नका, आयुष्याची बरबादी करू नका. त्या बिचारे आमदार साहेबांचा आदर्श घ्या. सात्विक कुटुंबात जन्मात येऊन नवीन संकल्प सात्विकतेलाच कीर्तन ठेवलं माझं. अरे ते आमदार असून माळकरी आहे. तुम्हाला मी 2-2 दिसत आहेत बायक बसले तर. आणि राजकारण आणि संप्रदाय ही दोन्ही टोकं विरोधाची आहे. विरोधाची आहे. राजकारणात लबाड करावंच लागते, राजकारणात खोटं बोलावंच लागतं. पण ह्या माणसानं राजकारणाचा आणि संप्रदायाचा पिढीजात संबंध घातला. पिढीजात म्हणजे माझ्या वडिलाची निराशी कार्य. आणि आपण आपलं बावळाटा सारखं त्यांच्या संघ हिंडायचं आणि पिऊन हिंडायचं म्हणजे लाज तरी वाटली पाहिजे का नाही? हो आजपासून संकल्प करा. 1 हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4, आनंद 5, लज्जा 6, लाज धरा. कारण बायकांनी हल्लेत काही दारुडे. बायका जगात दोघांनाच चांगले मिळतात, दारुड्याला आणि पुढाऱ्याला. दारुड्याची बायको मार खायला निभारलंय, किती हाना, घम नाही पस्तावा नाही. ती म्हणती काला है लेकिन दिल वाला है. ठीक आहे. बायको किती हाना दारुड्याची, घम नाही पस्तावा नाही. पुढाऱ्याची बायको निष्ठावंत सेवा करणार महाराज. कधी जा चहा पाणी क्लिअर. बायका फक्त यांच्या मार खाती नाही, या भजन्यांच्या पाखवाद्यांच्या. आमच्या बायका नाही मार खाती कधी, अजून तर नाही बा. आमच्या बायका आमच्या पुढच्या. आम्हाला काय चांगला माल मिळतो का? आमच्या बायका आमच्या पुढच्या. नवरा कीर्तनाला नाही निघाला, आजही चालले. काय नाही. आम्हाला 8 महिने कोणी विचारलं नाही खाल्लं का, मी आला उलातला का काय नाही. रात गई बात गई का असं काय आलंय महाराज? हो ध्यानात ठेवा, कोरोनाने काय शिकवलंय? साधं राहायला शिकवलंय. दाढी वाढली तरी चालत,
बंधू इस्त्री नसली तरी अहो 40 रुपये किलोचे गहू खात होत, ते 2 रुपयाच्या गव्हाला रांग लावून उभं होतं. येऊन द्या बाबा, येऊन द्या 2 किलो. गपक्यात जाग्यावर आले माणसं. कीर्तनकार लोक सांगू सांगू मेले, अरे लग्न साधं करा. माझातले लोक नाहीच केलं. अशी जिरली, पहाटीच लगीन झालं. ती आईला गेली ना वर. लग्न सुद्धा भामटेवानी करायची पाळी आली. एक जण म्हणला, अरे मी म्हशीचं दूध काढाय उठलं तेव्हा तुमच्या वाट्या वाजत होतं. तेव्हाच नवरी गेली. ती आहे नवरी. आणि कोण कुणाचं हे शिकवलं, साधं राहायला शिकवलं. आता एक खरं सांग का मला, कोरोनानं देव आहे हे सिद्धच करून दिलं. कोरोनानं देव आहे हे सिद्धच करून दिलं. लोकांची श्रद्धा गपक्यात जागेवर नको भाऊ, खोकलं तरी मरात हे रामकृष्ण आहे. काही माणसं खोकला दाबून मेली पण खोकली नाहीत. त्याला माहिती खोकलं का 1.5 लाख, खोकायचंच नाही. एखाद्यानं खून केला तर एकट्याला घेऊन जाते, तिथं एक खोकला तर 14 दिवस अख्खं घर नेत्या. हा विनोद नाहीये. 2021 ला आपण देवाला एवढं सांगू, पुन्हा याची आमची गाठ घेऊ देऊ नको, कोरोना नको. आणि असेच जर, आणि मी तुम्हाला एक खरं सांगा, मला 2-4 वर्ष मिळून एकदा कोरोना यायलाच पाहिजे. हा विनोद, पण इतक्या दिवस नको. असा महिना 1.5 महिना ठीक आहे. इथं भाकरीला माग झालो आम्ही बिन, काय करता नाही. इतका नको. महिना 1.5 महिना आपला. ते असं 8-9 महिने म्हणलं. याच्यात फक्त शेतकऱ्याला काय वाटत नाही. शेतकऱ्याला अजून 1 वर्ष लॉकडाऊन असलं ते घाबरत नाही. तो राजा आहे. त्याची बायको शेतात जरी गारक्याला गेली तर 2 वांगे 3 मिरच्या घेऊन येते, जेवले. फ्लॅटवाल्याची बायको काय इटा खाती का स्लॅबच्या. अरे शेतकरी बळी राजा आहे महाराज. कसं आहे, तो कालही राजा होता, आजही राजा आहे, आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राजाच आहे तो. त्याला काय असं वर्षभर लॉकडाऊन चालू आहे ना, तो डोकेबाज गडी. तिकडले तांदूळ त्यानं इकडे इकले. अहो विनोद नाही महाराज. बळी शेती ती शेती. आता काही नोकरीवाल्यांनी काय केलं, पैसा मोकार, जमीनच इकली, गेले पुन्हा मुंबईला. झालं लॉकडाऊन, आले गावात, येड्या बाबळी झोपायची पाळी आली. जागा कुठे. 16 लाखाची गाडी येड्या बाबळी खाली लावली, बसलो गेम पाहत. मग काय करेल. पाहुणे विचारी ना, भाऊबंद तर मरेलच होते त्याचे. देव शिकवतो, आणि शिकवलंच. शिकवलं का नाही बोला. साधं राहायला शिकवलं, घरचं जेवायला शिकवलं, लग्न साधे करायचे शिकवलं, आणि खरं कोण प्रेम करतं हे शिकवलं. हा, कोरोना जर झाला तर भाकरी देती नाही लोक, कागदात चपात्या गुंडाळी. त्या कागदा सगळं खाय भाऊ, ताटली नको. ए हात 1, बोलणे 2, हे बऱ्या, हसणे 3, उभा 4, आनंद 5, लज्जा 6. आपण लहान असताना देवळा पुढे कोणी तंबाखू काढली तर माणूस आला तर तंबाखू टाकून देत होते लोक. लाज होती. आता एवढे आहेत, आमच्या पुढे येतात. राती कुठं होते, राती कुठं होते. राती नदीला होतो, आता वड्याला चाललोय. माझातलं ते उठातली लोक 2 दारुडे रस्त्यानं डुलत निघले, प्युअर बेवडे. त्यातला एक बेवडा म्हणला मी मुख्यमंत्री होणार. दुसऱ्याने त्याच्या खाटकन ठेवून दिली, म्हणला तू होऊ शकत नाही. म्हणला का, मी जर राजीनामाच देईल नाही. काय करता काय. एक भोंगळा दारुडे रस्त्यानं आला, भोंगळा पुरा मोकळा, सिग्नल नाही, ट्रॅफिक नाही, मोकळा. आणि एक लंगोटी लावून आला ना, हा मोकळा. त्याला म्हणतो, तो लंगोटी लावेल त्याला म्हणतो, अरे का मोकळा हिंडतो, ही घे लंगोटी, दोन्ही मोकळे. माणसं भांबवली महाराज. अजून 2 रोग येणार आहेत कोरोना बरोबर. एक, 80% लोकांना दृष्टीदोष आहे आता. हा किंवा नाही, दिसायचं कमी झालं का.
कोणी उठायचं आणि ते 2-4 हजाराचं खोकडं घ्यायचं. चैन उघडीच, चैन वर ओढायचं ध्यानच नाही. येड्या बाबळीत, मुरीत, तुरीत. मग तुरीला रोग का म्हणून आला? हलकट क्वालिटीचं. त्याच्यामुळं हा विनोद नाही, कंबर गेली आणि डोळ्याला 4 दोष आहेत महाराज. निकट दृष्टीत आहे, दूरदृष्टीत आहे, दृष्टी सातत्य आहे आणि दृष्टी वैमश्य आहे. काही जवळचं दिसतं, लांबचं दिसत नाही. लांबचं दिसतं, जवळचं दिसत नाही. आणि हातानं लोकांनी डोळे घालवलेत. कोणी उठून ते खोकडं घ्यायचं, बोलत राहायचं. काय बोलायचं? हॅलो, कुठे? नदी होय जळतो, येतो. बावळट नाही तर. आणि बोलायच्या पद्धती इतक्या नालायक आणल्यात. हॅलो हॅलो. अरे तो नाही बोलत, तू बंद कर ना. पर हवा चालली मागून तरी पुढे आळडत होती. हॅलो 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 हॅलो. इकडं तोंड वाकड करत. हॅलो हॅलो. आता इकडं लाव. अरे काय बावळा ते. काय देखो. आणि हे विनोद नाही हा महाराज. तुमच्या सगळ्या बसलेल्या लोकांपेक्षा मोबाईल मध्ये मी गरीब आहे. मला 2300 रुपयाचा मोबाईल आहे, 2300 रुपयाचा साधा. आणि शिवाय त्याला वर्षाला 1200 रुपये खर्च आहे. घेऊन 4 वर्ष झाले त्याला, तो अजून बिघडलाच नाही. आणि तो फक्त 1 सेकंदावर लावेल. तुम्ही माझ्याशी 1च सेकंद बोलणार, यस नो, उलट तिकडं. काय करत? मला यूट्यूब नाही, मला फेसबुक नाही, काही नाही. पण माझ्या यूट्यूबवर मंडळी कोट्याधीश झाली. आणि त्यांनीच मला वर्षभर सगळ्यात जास्त तकलीफ दिली. माझं वर्ष 20 लय वाईट गेलं महाराज. काय सांगायचं, माझी ग्रहमानच फिरले. आणि त्याला सगळ्याला जबाबदार हे मंडळी. यांनी काही टाकायचं थोडं. आता ते ग्रामपंचायतीचं कधीच आता काढलंय, काही द्यायचं टाकून. आणि पैसे यांनी कमवायचे. मला वढाया बिडी नाही त्या युट्यूब पासून. हे कोट्याधी झाले, यांनी क्लिपा टाकायचे आणि मायच ठोकायचे. आणि लोकांनी तेवढेच घ्यायचे. तिचा त्रास किती झाला. चांगलं करता आलं नाही तर करू नका, पण चांगलं करणाऱ्याला बर्बाद करू नका. तुम्ही मला पैसे द्यावा ही माझी अपेक्षा नाही, पण तुम्ही निदान आमच्याबद्दल पॉझिटिव्ह तरी असावा. का तुम्हाला पैसे मिळायला लागले म्हणजे तुम्ही आमच्या बार तासूनच ठोकायचे, याला काय? मोबाईलचा वापर कमी करा. हा विनोद समजू नका. माणसं दृष्टीदोषात झालीत का नाही बोला. अजून एक रोग येणार आहे, मनोरुग्ण होणार लोक, सायकोलॉजिकली अनफिट. का? मेंदूला रक्तपुरवठाच राहिला नाही. माणसं एकटे बोलत काही काही बैलाशी बोलत्या, काही कपाशीशी बोलत्या. मानसिक तणाव झालाय. हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4, आनंद 5, लज्जा 6, स्मरण 7, विचार 8. आणि विचार चांगला करा. समुद्राला आग लागली तर मासे कुठं जातील? काय विचार आहे? तू काय पागल बिगल आहे का काय? समुद्राला आग लागली तर मासे कुठं जातील? दुसरा म्हणला मासे झाडावर चढतील. काय डोकं आहे तुला? तिसरा म्हणला झाडावर चढायचं का म्हशी आहे का? म्हणजे म्हशी झाडावर चढत आहे. क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार. पुन्हा तो एक देव करून घ्यावा. पुन्हा तो एक देव करून घ्यावा.
हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4, आनंद 5, लज्जा 6, स्मरण 7, विचार 8, बुद्धी 9, पुण्य 10, कर्म 11, देवांना मिळालं नाही 12, देव इच्छा करता 13, आणि हाच देव आहे 14. बस. आणि याला देवच व्हायचं असेल तर आमदार साहेबांना पाठिंबा म्हणून निर्व्यसनी बनण्याचा प्रयत्न करा. आणि काय दारू बिरू पिण्यात मजा आहे, बायकोनं हाणायचं, मित्रांनी खसकवायचं, काय उपयोग नाही. तरी आपण हे काय, अरे 100 वर्ष कोला होऊन जगण्यापेक्षा 5 वर्ष जगा, पण वाघ होऊन जगा. काय जगायचं, काय त्याला काय किंमत आहे त्याला. आणि ह्या 14 गोष्टी माणसाकडे आहेत, म्हणून गाथा माणसासाठी आहे. दुसरा प्रश्न संपला. तिसरा प्रश्न सुरू झाला आजच्या कीर्तनातला. आज गायक वादक गुणजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले कीर्तनाला बसलेले सगळे आमदार साहेब, त्यांचे कार्यकर्ते सगळे, त्यांच्यावर प्रेम करून आमचे शिवलीकर साहेब, सगळ्यांना धन्यवाद देताना एकच मुद्दा मांडायचा आहे की 2021ला 20चा शेवट आणि 21ची सुरुवात आमदार साहेबांनी धार्मिक कार्यक्रमाने केली. हा त्यांना पहिला धन्यवाद. दुसरा धन्यवाद, आता आपलं कीर्तन ठुलं म्हणलं तुम्हाला वर्षभर भेव नाही, आमदार साहेब परत आमदार व्हा. आपलं कीर्तन जर वास्तू शांतीला ठुलं तर वर्षात दुसरा बंगला होतो, आणि जर लग्नाला ठुलं हा विनोद नाही मला. एक वाक्य ध्यानात ठेवा, माणूस मोठा ठरू नका, त्याचं काम मोठं ठरा. माणसाला मोठं म्हणा. हा, आणि त्या कार्यक्रमाला शुभेच्छा देताना गायकवादक सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आजच्या कीर्तनाला सुरुवात. आजच्या कीर्तनात एकच शब्द शिकवणारे मी तुम्हाला. व्हॉट इज द एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ रिलिजियन अँड व्हॉट आर द टाइप्स ऑफ रिलिजन. धर्म म्हणजे काय? व्हॉट इज द एक्झॅक्ट डेफिनेशन. धर्म म्हणजे काय? आता आपल्याकडे धर्म म्हणजे काय? भांडवल. सध्या धर्माची व्याख्या फक्त काय? भांडवल. समाजामध्ये तेज निर्माण करून देणे, समाज एकत्र राहून न देणे आणि एकमेकाला बिघडून देणे म्हणजे धर्म, अशी व्याख्या केली फक्त लोकांनी. माळ करायची, बिगर माळ करायची लावून द्यायची का? माळीत म्हणी का? आणि तू पितो का? वाद लावून द्यायचा. धर्म म्हणजे काय त्याची व्याख्या जरा एज्युकेटेड लोकांनी ऐका. अकॉर्डिंग टू अब्राहम लिंकन, डेमोक्रेसी इज द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल. लोकांनी लोकांचं लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. तसं लोकशाहीचे मूल्य जपत असताना लोकशाहीची व्याख्या काय आहे? राज्य लोकांचं आहे, लोकांसाठीच आहे आणि लोकांनीच चालवायचं आहे. साहेबांनी फक्त मंजूर करायचंय, योजना आपण राबवायची. पण आपणच जर म्हणलं माझ्या वाट्यावरून नळ जाऊन देणार नाही, मुरीत घाल. हो, लोकांचं आहे ते आणि लोकांसाठीच आहे. आणि एक खरं सांगतो महाराज, आपण जेव्हा माणसं योग्य निवडून देतो ना, त्यावेळेस त्यांच्याकडून काम करण्याचा अधिकार आहे आपल्याला असतो, करून घेण्याचा. आपण करून घेतलं. आपली लोक नुसतं हे करीत रात्रंदिवस जा ना. आता हे तरुण पोरं आहे, नाही परीक्षा होत काय, तरुण पोराने तुम्ही उदास नका हो आणि काहीतरी कला शिका. कला शिका. आता हे शिकायचं कवर, शिकवतो कवर. 23ला BA झाला, 2 वर्ष गावात राहिला, किती झाले? 25. 2 वर्षाने B.Ed झाला. 27 3 वर्षांनी जॉईन झाला. 30 5 वर्षाने फिट झाला. 5 वर्षाने अप्रुव्हल मंजूर झालं. 40 5 वर्षाने हातात मिळाला. 46ला तू पॉझिटिव्ह निघला. काही रिटायर झाले पण परमनंट नाही झाले. गारीगारी का, कुल्फी का, पावी का, बटारी का, रद्दी का. शेतकऱ्याला पाया पडून सांगतो, फक्त शेतकऱ्यांना शेतीला साईड बिझनेस करा. शेती निसर्ग अधीन आहे, शेतीवर सूत्र बसणार नाही. आता एवढा चांगला हरभरा आलाय, हा थंडी गायब, आली आळई, काय भाजी. निसर्ग अधीन शेती आहे. किराणा आणि भाजीपाला शेतकऱ्यांना वरच्यावर सोडायला पाहिजे. आणि शेतकरी जे पोरं ध्यानात ठेवा, क्वाटरी मारून बोंबलत हिंडू नका. म्हशी भादरा 150 रुपये म्हैशी, कोणत्याही ऋतूत केस आहे. गारी गारी. अरे 22ला आणि 23ला क्वाटरी पेता नालायक हो तुम्ही. तुम्हाला मिश्या तरी फुटल्यात का? दरिद्री.
हलकट क्वालिटीचं आपलं बापाचे इन्स्टिट्यूट मजा मारायची काय उपयोग त्याचा. चांगलं कडा करायचं, केस बिस बारीक करायचे, रात्रंदिवस कष्ट करा आणि कोणती तरी एक कला प्राप्त करून घ्या. कलेवरच माणूस जगेल. चांगल्या नोकरीवाल्याला जड आहे. 2 तासात 1000 कमी ते. चला कला करा, गारी का, कुल्फी का, सायकल पंक्चर काढा ना, काय भांडवले आपलीच का पिते ना आपल्याला चिटकिते. हा विनोद नाहीये, हा विनोद नाहीये. आणि लाज न धरता पोट भरा, स्वाभिमानानं जगा. काय त्याच्या काम करायला रोग झालाय. उगाच आपल्या बावलाटासारखं कोणीकडे मोटरसायकलवर झालं, कुत्र्याला लाथ आणते. ते कुत्रे म्हणतं अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली. कॉलेज सुटलं का पुरींच्या टिंगल्या कर, भंगार नाही तर. पुरीला एक पोरगी चालल्या, 2-3 पोरीन मागून हे अडपट आले सांड. ते एक पोरग पुरीला पाहिलं म्हणतो, अरे 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 चंद्र तर दिवसा निघला. त्याला पोरगी चंद्रासारखी दिसली. पोरगी इतकी स्मार्ट होती, दिवसा बॅटरी लावून पाशी पाळी यायची, बसले का उभी आहे. आणि हे येड तिला म्हणत, अरे चंद्र तर दिवसा निघला. ती पोरगी कच्ची नव्हती. ती म्हणली, अरे चंद्र दिवसा निघला पण घोबडाला दिवसा दिसलं कसं. तरी हा म्हणतो, घोबाड तर म्हणली ना, आवाज तर आला. अरे काच प्रेम. एका मित्राने एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज. त्याने सांगितलं कोणाशी. त्याने सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्याबरोबर कॉलेजला होती. म्हणला इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. अगर वो ना मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. इश्क ही मेरी जिंदगी है. फूल है गुलाब का, लडका है का. असं बरंच आहे काय त्यांचं. मी लय बारीक सांगितलं, तुम्ही माझ्यावर शंका घ्याल, तुमच्याकडून नाही लागत. सावध राहा माणसं. माझं कीर्तन ऐकलं, व्यक्तच हसतो माणूस घरी. रक्ता विसरण क्लिअर होतो. एक चपाती तर जास्त खातो. आणि 8 दिवस मला सांगा, तुम्हाला एनर्जी आली का नाही. ही भजनाची ताकद आहे. एनर्जी आहे भजनात, एनर्जी आहेच. जसं डीजी लागल्या हो एनर्जी येते. एकनाशी शिट्टी मारली महाराज, माग चड्डी उपासली. अख्खा वास त्याच्या बापाच्याच नाकात गेला. तरी त्याचा बाप म्हणला आपल्या पप्याला ताल आहे. हो इथं नाचला, इथं नाचता नाचता गळला देवाचा. नाचू कीर्तनाचे रंगी, 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 ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी. काय डीजे लावायची गरज. आनंद येत आहे, आनंद लुटा. एका मित्राने इको बंद कर. एका मित्राने केला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज आहे. याच्याकरता भजन असावं महाराज, आनंदाच्या. काय गॅरंटी उद्या आपण निमे पॉझिटिव्ह निघलो म्हणजे चला. किसी पर भरोसा रखना ये बहुत बुरी बात है. चला मित्राने सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज आहे. आणि सांगितलं कोणाशी. त्याने सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्यावर कॉलेजला होती. म्हणला हा म्हणला मी मंगळवारी काही लग्नाला येऊ शकत नाही, सोमवारी, पण मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. तो गेला आशीर्वाद द्यायला. ज्याचं सोमवारी लग्न होतं ते असं दाढीला हात लावून बसलो होतो. हा गेला आणि त्याला म्हणला व्हाय यू आर बिकम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस.
And said, what is the problem? And said, the problem is dangerous. म्हणले काय? काल लग्नच झालं नाही म्हणला. त्याचा फोटोच पडला खाली. त्याने सांगितलं काय झालं? काय नाही म्हणला, 3 तास आम्ही शपथ घेतली. त्याने सांगितलं मी तुमचीच आहे, तुमच्याशिवाय माझ्या स्वप्नात सुद्धा कोणी येत नाही. फक्त तुम्ही एक करा, कोर्टाची पायरी चढताना तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे? म्हणजे प्रेम पैशावर आलं. याने सांगितलं 5,000 रुपये. पोरकाल थांबन मरा इथं बोकड्याला 9,000 लागा. त्या मित्रानं त्याला सांगितलं, अरे नालाय का, तुझ्या नावे 5,000 रुपये, पण तिला सांगायचं माझ्या चुलत्याच्या नावे 5 लाख आहेत आणि त्याला काही पोरग नाही, मलाच मिळणार नाही. तो म्हणला हेच सांगितलं मी तिला, ती माझ्या चुलत्या संगच गेली. मी तुझी वाट पाहत बसलो, असं करतो काय? विचार सोडा आणि धर्म म्हणजे काय शिका. कोण धर्म म्हणजे काय? माणसाने माणसाची माणसासारखं वागा, याचं नाव धर्म. परत ऐका व्याख्या. अकॉर्डिंग टू अब्राहम लिंकन, डेमोक्रेसी इज द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल. लोकांनी लोकांचं लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. तसं माणसाने माणसाची माणसासारखं वागला. 2011-21 रक्ताची नाती जपा, काम आकडा, कारण शरीर कसं तयार होतंय त्याचे मुद्दे मांडतो तुमच्या पुढं. सगळ्यात सज्जन गडी हा. नाक त्याच्यापेक्षा सज्जन हा. कान पण सगळ्यात खतरनाक गडी हा. किती बारीक फटीतून काय पाहिन. बरं हे इतकं डेंजर आहे. यानं जर एखादी गोष्ट पाहिली, याला जर आवडली, ते एवढ्याला कामाला येते. आणि हे सगळे हलकट याचं ऐकत. म्हणून तर किती खानदान दारुडे असू द्या, डोळे उघडे ठेवून दारू पिता येत नाही. दारू पिताना डोळे झाकावाच लागतात. का? डोळे नालायक गोष्ट पाहत नाही. म्हणून तर दारुड्या दुकानातून बाहेर येताना असं येत असतो बा, तो आता लय बारीक आहे का बघ, धर्म कसा बिघडतो. इथं आलो आपण. सज्जन गडी हा निघाला फिरायला. हा आता याला काय घरी ठुता, हा निघाला म्हणले हा येणार. यानं पाहिली कलवरी. कलवरी कळतील तुम्हाला? कलवरी म्हणजे नवरीच्या मागं हिंडणारं मेकअप केलेलं सगळ्यात यडपाट मॉडेल म्हणजे कलवरी. आता लय बारीक आहे का, उत्तर तुम्ही द्यायचेत. आता याने ती पाहिली. कुणी? डोळ्याने बोलत. कोणी पाहिली? याला आवडली, पण याच्यात डेअरिंग नाही. हा एकटा काय करेल? याच्यात डेअरिंग नाहीये. याला आधार घ्यावा लागतो मनाचा. मग यानं लगेच मनाला सांगितलं काय करू? म्हणलं मेसेज टाक. मनानं टाकलं मेसेज. तो वाचला तिच्या भावानं. असा रेटावला धरून. हा पोरगी पाहिली डोळ्यानं, सल्ला दिला मनानं, मार खाला अख्ख्या गावानं. आणि हा पठ्ठ्या जसाचा तसा. मग आता लय बारीक आहे का, शरीरात तयार. नीट ऐका आता. डोळ्याने गोष्ट पाहिली आणि मनात पाप झालं. मनाचा धर्म पाप करणे आहे. त्याला जर भजनाची गोडी लावली तरच मन जाग्यावर येईल, नाही तर ते पापच करेल. आणि शरीरात तयार झाला काम तयार झाला शरीरात. कारण रस्त्यानं दिसणारी मुलगी याला बहीण दिसली असती तर पाप आलं नसतं. पाहुणी दिसली असती तर आलं नसतं. माझी कॉलेजची मैत्रीण आहे अशी दिसलं असतं तर पाप आलं नसतं. पण याच्या मनात पाप आलं आणि शरीरात काम तयार झाला. आणि शरीरातला काम खवळला का कामाच्या अधीन इंद्रिय होतात. दुसरा अध्याय असं सांगतोय. अध्याय नंबर 2 ओवी नंबर 350. येत इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती, तरले न तरती विषय सिंधू. इंद्रिय जे जे म्हणतात तेच पुरुष करतात. शरीरात काम खवळला, घडला तो बलात्कार. बलात्कार का घडतो? इंद्रिय ताब्यात नसली, काम खवळला की काम तृप्तीसाठी माणूस प्रयत्न करतो, तो बलात्कार.
आणि बलात्कार वय पाहत नाही, बलात्कार कुळ पाहत नाही, बलात्कार शील पाहत नाही, बलात्कार परिस्थिती पाहत नाही. गाथा असं सांगतोय, कामातुरा भैना लाज. कामातुर माणसाला भीती नसते, कामातुर माणसाला लाज नसते आणि कामातुर माणूस विचार करीत नाही. बलात्कार का घडतो तर भजन कमी पडलं की काम खवळतो. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की एकांतात बसल्यावर माणसं भजन करतात. चुकीचं आहे. एकांतामध्ये यदा कदाचित देवाचं चिंतन घडेलही, घडेलही. नीट वाक्य ऐका, एकांतामध्ये देवाचं चिंतन घडेलही, पण एकांतात जर विषय जागे झाले तर मग बाकी परमार्थ डुबेल. यावर तुमचं मत काय? याचे लाड पुरू नका. काम खवळला